नमस्कार मंडळी, लिसन विथ पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमधून कर्म म्हणजे काय याबद्दलच एक छोटीशी कथा जाणून घेणार आहोत। त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मंडळी, संत आपल्या शिष्यांसोबत बसले होते। एका शिष्याने विचारले, कर्म म्हणजे काय? संत म्हणाले, मी तुला एक गोष्ट सांगतो। एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात फिरत होता। अचानक तो एका दुकानासमोर थांबला आणि आपल्या मंत्र्याला म्हणाला, का माहीत नाही, पण मला या दुकानाच्या मालकाला फाशी द्यायची आहे। हे ऐकून मंत्र्याला फार वाईट वाटले, पण तो राजाला कारण विचारू शकत होता तोपर्यंत राजा पुढे निघून गेला होता। दुसऱ्या दिवशी मंत्री सामान्य नागरिकाच्या वेशात त्या दुकानदाराला भेटण्यासाठी दुकानात पोहोचले। त्याने दुकानदाराला आपला व्यवसाय कसा चालला आहे असे सहज विचारले। दुकानदार चंदन विकायचा। तो अत्यंत दुःखाने म्हणाला की त्याला क्वचितच ग्राहक मिळतात। लोक त्याच्या दुकानात येतात, चंदनाचा वास घेतात आणि निघून जातात। ते चंदनाच्या गुणवत्तेची प्रशंसा देखील करतात, परंतु काहीही खरेदी करत नाहीत। आता त्याची आशा फक्त राजा लवकरच मरणार यावरच आहे। त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात चंदनाची खरेदी करण्यात येणार आहे। आजूबाजूला तो एकमेव चंदनाचा दुकानदार होता, त्यामुळे राजाच्या मृत्यूनंतर त्याचे दिवस बदलतील याची त्याला खात्री होती। राजा या दुकानासमोर का थांबला होता आणि त्याने दुकानदाराला मारण्याची इच्छा का व्यक्त केली होती हे आता मंत्र्याला समजले। कदाचित दुकानदाराच्या नकारात्मक विचारांच्या लहरींचा राजावर असा प्रभाव पडला असेल, ज्याने दुकानदाराबद्दल स्वतःच्या मनात तेच नकारात्मक विचार अनुभवले। शहाण्या मंत्र्याने या विषयावर काही क्षण विचार केला। त्यानंतर आपली ओळख आणि आदल्या दिवशीची घटना न सांगता त्याने चंदन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली। दुकानदाराला खूप आनंद झाला। त्यांनी चंदन चांगले कागदात गुंडाळून मंत्र्याला दिले। जेव्हा मंत्री राजवाड्यात परतला तेव्हा तो थेट दरबारात गेला, जिथे राजा बसला होता, आणि त्याला सांगितले की चंदनाच्या दुकानदाराने त्याला भेट पाठवली आहे। राजाला आश्चर्य वाटले। जेव्हा त्याने बंडल उघडले तेव्हा सोनेरी रंगाचे उत्कृष्ट चंदन आणि त्याचा सुगंध पाहून त्याला खूप आनंद झाला। प्रसन्न होऊन त्याने चंदन व्यापाऱ्याला सोन्याची काही नाणी पाठवली। दुकानदाराला मारण्याचा अवांछित विचार त्याच्या मनात आला याचे राजाला खूप वाईट वाटले। जेव्हा दुकानदाराला राजाकडून सोन्याची नाणी मिळाली तेव्हा त्यालाही आश्चर्य वाटले। ज्या राजाने त्याला सोन्याची नाणी पाठवून गरिबीच्या शापापासून वाचवले त्या राजाचे गुणगान तो गाऊ लागला। काही वेळाने त्याला राजाविषयी असलेले कलंकित विचार आठवले। त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असे नकारात्मक विचार केल्याबद्दल त्याला मनापासून पश्चाताप झाला। तर मंडळी, या कथेचं तात्पर्यच हे की जर आपले इतर लोकांबद्दल चांगले आणि दयाळू विचार असतील तर ते सकारात्मक विचार आपल्याला अनुकूल स्वरूपात परत येतील, परंतु जर आपण वाईट विचारांचे पालनपोषण केले तर ते विचार त्याच रूपात आपल्याकडे परत येतील। ही कथा सांगितल्यानंतर संतांनी विचारले, कर्म म्हणजे काय? तर शिष्यांनी उत्तर दिले की आपले शब्द, आपली कृती, आपली भावना आणि आपले कार्य म्हणजेच कर्म। संतांनी होकार दिला आणि म्हणाले, तुमचे विचार हीच तुमची कृती आहे, हे कायम लक्षात ठेवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।